मी सध्या सातारा जिल्ह्यामध्ये सानपानी या गावामध्ये आलो. विशेषतः आज अशा व्यक्तीची आमची भेट झालेली आहे जे संपूर्ण भारताला एक दिशा देणारी, एक अभिमान असणारी आणि विशेषतः सर्वांना एक प्रेरणा देणारी अशा व्यक्तीकडे मी सध्या या ठिकाणी आलो. विशेषतः आदरणीय पवार सरांचं नाव आहे. यांना 3 मुलं आहेत. एक मुलगा आणि 2 मुली आहेत. मुलगा IAS ऑफिसर आहे, सध्या CO आहे नाशिकला. एक मुलगी फूड अँड सेफ्टी अधिकारी आहे आणि एक मुलगी IT मध्ये कमर्शियल आर्टमध्ये. अशा 3 लेकरं ह्या व्यक्तीनं घडवलेलं आहे. मी हे काय सांगतोय, यांच्या बाबतीत जर तुम्हाला यांची पूर्ण माहिती असेल, म्हणजे विचारायचं असेल तर यांना 3 एकर जमीन आहे. स्वतःचा व्यवसाय हा फोटो स्टुडिओ आहे. असून पण आज 3 लेकरं घडवलेले आहेत. हे सर्वांसाठी एक प्रेरणादायी आहे. आणि आपल्याला माहीत आहे, आपण बरेच व्यक्ती कारणं सांगतो की माझ्याकडं शेती कमी आहे, मला व्यवसाय नाही आहे, अशा अनेक कारणं आपण सांगतो आणि कारणं सांगून आपली प्रगती कुठेतरी थांबवितो असं प्रत्येकाला वाटतं. पण यांचं उदाहरण जर तुम्ही बघितलात की 3 एकर जमीन असून देखील, फोटो स्टुडिओ असून देखील आज 3 लेकरं त्याने घडवलेले आहेत. आपण त्यांच्याशी थोडंसं एक छोटी त्यांची मुलाखत घेऊया आपण. सर, आपण जे 3 लेकरं घडवलेलं आहात, म्हणजे तुमची सुरुवात कशी झालेली आहे तुमच्या जीवनाची? नाही, मी पहिल्यांदा 91-92ला BCom झालो. BCom झाल्यावर लग्न झाले. जॉबच्या ऐवजी स्वतःचा व्यवसाय निवडला आणि शेती आणि जॉब वगैरे मुलं शिकवली. आता 3 मुलं कुठे आहेत आता ZPCO म्हणून नाशिकला आहेत साहेब. मुलगी वाशीमध्ये आहे, फूड सेफ्टी ऑफिसर. आणि एक मुलगी स्वतःचा व्यवसाय आहे, ती कॉन्ट्रॅक्ट घेते ZP पंचायत समितीची पेंटिंगची. बघू शकता की अतिशय कष्टातून 3 लेकरं हिने घडवलेले आहेत. ते बी क्लास 1 क्लास 2 असे अधिकारी आहेत. बघा मित्रांनो, आपल्याला एक खूप मोठी प्रेरणा यांच्या माध्यमातून मिळालेली आहे. प्रत्येकानं यांचं अनुकरण करा आणि आपल्या जीवनामध्ये सक्सेस मिळवा. कारणं सांगू नका. आपण आयुष्यात कारणं सांगून कुठतरी आपलं खच्चीकरण करून घेतो की मला हे नाही, मला शेती नाही जास्त, मला नोकरी नाही, मला जॉब नाही, असे बरेच आपण कारणं सांगतो. पण यांच्याकडे उदाहरण आहे की 3 एकर जमीन आहे आणि फोटो स्टुडिओचा व्यवसाय आणि छोटंसं घर आहे आणि छोट्याशा गावामधून आज IAS अधिकारी यांच्या घरामधून यांचा मुलगा झालेला आहे. खरंच एक आदर्श आहे आणि खरंच खूप खूप धन्यवाद. आपण बघू शकता त्या ठिकाणी त्यांची आजी आहे मुलांची, जे सध्या नाशिकला CO आहेत. आजोबा आहेत आणि आत्ती आहे. असे सर्वजण या ठिकाणी आहेत. आई देखील आहेत, तुम्ही बघू शकता. आणि खरंच आई साहेब आहेत. खरंच मनापासून खूप खूप आईचं देखील कौतुक आहे की 3 लेकरं हे 2 व्यक्ती म्हणून घडवलेले आहेत आणि खूप आनंद वाटतंय. खूप खूप धन्यवाद.